नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, महाराष्ट्रात एका घटनेने खळबळ उडवून टाकली. त्याची कित्येक महिने चर्चा झाली. सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर त्याचं कंटिन्युअस कव्हरेज चालू होतं. आता घटना होती तशी एका हत्येची, पण त्या हत्येच्या घटनेमुळे मीडिया आणि अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात जे वादंग उठलं, त्याच्याने देश अक्षरशः हादरून गेला होता. कुठलीही गोष्ट जोपर्यंत इम्पॅक्ट करत नाही तोपर्यंत त्याची चर्चा होत नसते. आपल्याला माहिती आहे, केतन अग्रवाल याचं हत्याकांड, लोहगडावरनं त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी लोहगडावरनं ढकलून त्याची हत्या केली आणि नंतर मग हळूहळू एक एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आणि मग सिया गोयलचं बॅकग्राऊंड आणि ते सगळंच समोर आलं. मग कोर्टातले त्यांचे वाद प्रतिवाद, कोर्टातला त्यांचा वकिलांचा वाद आणि हे सगळं समोर आलं आणि त्याची बरीच चर्चा झालेली होती. आता मागच्या काही दिवसांपासून फक्त या प्रकरणावरती सोशल मीडिया किंवा माध्यमांमध्ये चर्चा होणं बंद झालंय किंवा अतिशय कमी झालेलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांना न्यायालयीन कोठडीत आता येरवड्या तुरुंगामध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी आहेत आणि त्यांची न्यायालयीन कोठडी सुरू आहे. जेव्हा आरोपपत्र दाखल होईल तेव्हा या बाबतीत काही ठोस बोलता येऊ शकतं. त्यामुळे आता या प्रकरणाची तशी चर्चा कमी झालेली आहे. पण या प्रकरणानंतरचे जे आफ्टर इफेक्ट्स आहेत ते अतिशय विलक्षण आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात जे घडतं त्या अनुभवावरनं काहीतरी शिकून आपल्या पुढच्या आयुष्यात काही बदल करत असतो, काही गोष्टी बदलत असतो आणि तसे त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्याप्रमाणेच समाजात जे जे गोष्टी घडत असतात, ज्याचे अनुभव येत असतात, त्याचा सुद्धा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. एखाद्या क्राईमच्या घटनेचा सुद्धा परिणाम आपल्यावरती होतो. त्या क्राईम घटनेशी आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठल्याही प्रकारचा संबंध नसला तरी सुद्धा त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्या प्रकरणाचा सुद्धा असाच एक इम्पॅक्ट आपल्याला महाराष्ट्रात तरी दिसून येऊ लागलेला आहे. आपल्याला माहिती आहे, पार्श्वभूमी सांगण्याची फारशी गरज नाहीये की सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता. त्यांचं लग्न होणार होतं, लग्न ठरलेलं होतं. पण सिया गोयलचा आधीचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्यासोबत मिळून तिने केतन अग्रवालची हत्या केली. ही हत्या झाल्यानंतर मग ज्या घरांमध्ये लग्नायोग्य मुलं किंवा मुली आहेत अशा घरांमधलं वातावरण मात्र बदलून गेलेलं दिसून येत आहे. या एका घटनेने लग्नायोग्य मुलं मुली असलेल्या परिवाराचे विचारच बदलून टाकलेले आहेत. आता या परिवारांनी वेगवेगळी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. लग्न जमवण्याआधी, लग्न जमवते वेळी या घटनेसारखी घटना आपल्या परिवारात घडू नये, असं काही आपल्यासोबत होऊ नये, यासाठी आता पालक आणि तरुण तरुणी हे अतिशय चौकस झाल्याचं दिसून येत आहे. मित्रांनो, पुणे आजूबाजूच्या एरियामध्ये आणि आता सर्व देशातच हे होत असेल, फक्त आपल्या समोर ज्या चर्चा येत आहेत त्याबद्दलच आपण बोलतो, पण हे होत तर मात्र सर्वत्र असणारच आहे. सिया गोयलने केलेल्या कांडानंतर ज्या आई वडिलांच्या मुलांचं लग्न आता ठरत आहे, प्रोसेस चालू आहे, त्यांनी विशेष दक्षता घ्यायला सुरुवात केलेली आहे. काय आहे ही विशेष दक्षता? पहिली गोष्ट तर ज्या मुलीसोबत आपल्या मुलाचं लग्न जमवत आहोत त्या मुलीला स्पष्टपणे सर्व गोष्टी विचारणं. तुला हे लग्न मान्य आहे का? मान्य नसेल तर ते आत्ताच सांगणे, असं ठणकावून 10-10 वेळ विचारण्याचा प्रकार आता सुरू झालेला आहे. त्याचप्रमाणे मुलीचे प्रिव्हियस काही रिलेशनशिप असतील, तिचे काही प्रेम संबंध कोणाचे असतील, ते सुद्धा स्पष्टपणे सांगा. आम्हाला त्यावरती आक्षेप नाहीये, पण जे असेल ते स्पष्टपणे सांगणे, असा आग्रह धरू लागलेले आहे. त्याचप्रमाणे बॅकग्राऊंड हिस्ट्री काय आहे त्या मुलीची किंवा मुलाची सुद्धा विशेष चौकशी करणं आता पालकांनी सुरू केलेलं आहे. या विशेष चौकशीसाठी त्या मुला किंवा मुलीचा प्रिव्हियस बॅकग्राऊंड तपासण्यासाठी पालक
थेट प्रायव्हेट डिटेक्टिव्हला नेमू लागलेले आहेत. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमायचा, त्याला त्याची फीस द्यायची आणि ज्या मुला किंवा मुलीसोबत आपल्या अपत्याचं लग्न आपण जमवत आहोत त्याची इत्थंभूत माहिती गोळा करणं पालकांनी आता सुरू केलेलं आहे. मग त्यांना कुठली व्यसनं आहेत का, त्यांचा राहणीमान कसा आहे, त्यांचं लाईफस्टाईल काय आहे, त्यांना कोणत्या सवयी आहेत, कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या गोष्टी नाही आवडत, स्वभाव कसा आहे, प्रिव्हियस काही भानगडी आहेत का, कुठल्या केसेस आहेत का, कुठल्या प्रकरणात त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे का, कॉलेजमधला रेकॉर्ड कसा असतो, या सर्व गोष्टी तपासण्याचा सपाटा आता पालकांनी लावलेला आहे. म्हणतात ना, पुढच्याला ठेच तर मागचा शहाणा. म्हणजे आपलं तर दुसरी एक म्हण आहे, दुधाने तोंड पोळलं तर ताक सुद्धा फुंकून प्यायचा असतो. या म्हणींप्रमाणे आता सर्व वातावरण बदललेलं आहे. मित्रांनो, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजाशिवाय तो जगू शकत नाही. जेल शिक्षा का बरं म्हणतात? जेलमध्ये जायचं आणि एका खोलीत तर राहायचं असतं. शिक्षा का बरं म्हणतात त्याला? कारण तिथे त्याच्या सामाजिक जीवनावरती बंधनं येतात. स्वातंत्र्य त्याचं हिरावून घेतलं जातं. त्यामुळे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, समाजात वावरणारच. आणि समाजात घडणाऱ्या घटनांचा कमी जास्त प्रमाणात हा मनुष्याच्या आयुष्यावर होतच असतो. त्या घटनेशी आपला संबंध असला किंवा नसला तरीही. ही गोष्ट या सिया गोयल आणि केतन अग्रवाल प्रकरणातनं समोर आलेली आहे. कुठली व्यसनं असतील तर ती व्यसनं सोडवण्यासाठी काय करायचं, त्या व्यसनांवरती ती मर्यादा किंवा नियंत्रण करू शकतात का, कुठल्या पातळीपर्यंत ही व्यसनं गेलेली, इथपर्यंत सगळ्या प्रकारची चौकशी आता पालकांनी करण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. या गोष्टीमुळे एक क्राईम घटना आणि समाजावर त्याचा होणारा परिणाम हे आपण या ठिकाणी बघू शकतो. फक्त लग्नायोग्य तरुण तरुणीच नाही तर इतरही ज्यांचे किशोर वयात मुलं आलेले आहेत, तारुण्याकडे चाललेले आहेत, त्या पालकांनी सुद्धा आता आपल्या मुलांवरती मुलींवरती विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. कुठे जातात, कुठे येतात, स्वातंत्र्य हिरावणं हा यामागचा उद्देश नसावाही, पण परिस्थिती नियंत्रणात राहावी. हाताबाहेरची प्रकरणं घडू नयेत. कुठलीही प्रकरणं असतील तर पालकांशी त्याचा मुक्तपणे संवाद साधणं, जे काही त्यांच्या आयुष्यात घडत असेल ते मुक्तपणे सांगणं, या गोष्टींची मात्र आवश्यकता आहे. आणि ते आता होताना आपल्याला दिसून येत आहे. माध्यमांमध्ये लग्न ज्या घरात होणार आहेत किंवा लग्न जुळण्याचे जे प्रकार आहेत त्या पालकांनी सुद्धा येऊन प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. काही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीजनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की हो, सिया गोयल प्रकरणानंतर आता आमच्याकडे लग्न जमवतानाचे बॅकग्राऊंड तपासण्याच्या केसेस या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. चांगली गोष्ट आहे मित्रांनो. एखाद्या घटनेने सतर्कता समाजातली वाढत असेल आणि पुढे असे गुन्हे होण्यास जर बंधन पडणार असेल तर या गोष्टीमध्ये काही हरकत नाही असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.